आणि आज आलो तुम्ही एका जत्रेत आणि खूप दिवसांनी जत्रा बघत होतो मी. तर स्वागतम मंडळी, मी आहे सूर्यादी. आणि नाही आज काही बरसोरे मेघा मेघा नाही, काही नाही तर आज पण लावलं असतं ते गाणं. इथं पररोसोरे पेगा पेगा आहे म्हणजे शेवगा शेंगा आणि भात होता राव मस्त. मला तर लय आवडतो. आणि गाडी ओव्हरलोड करून मी निघलो बाहेर. आणि असं कधीच नाही होत, बँकेत आलो आणि लगेच काम झालं भाई. 2-3 चक्रा मारल्याशिवाय कामच होत नाही. आणि मग काय, मी पण गाढव आणि चक्रा मारतच राहतो भाई. काम आपलं आहे, त्यांना ढेकळ फरक पडतो. आणि काल ज्या महादेव मंदिरात आलो होतो, काशी विश्वनाथ महादेव मंदिर, त्याच मंदिरात आज परत आलो बाई. शांतताच इतकी आहे, यावंच वाटतं परत परत. आणि हे होते जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराज. आणि हे होते जगतपिता पालनहार महादेव आणि पार्वती माता. आणि ही होती पिंड, जी आज पण फुलांनी सजवलेली होती. शांतता एक टॉप लेवलची इथं. आणि इथं आपल्याला दर्शन झाले एका गौमातेचे. एखाद्या गौकडं पाहिल्यावर मला प्रभूंची आठवण का बरं येते काय माहीत. आणि मग काय, प्रभूंची आठवण आली आणि संध्याकाळी आलो प्रभूंच्या मंदिरात. तसं तर रोजच आठवण येते म्हणा, रोजच मंदिरात येतो हे दिव्य आणि दुर्मिळ चरण बघायला. बाकी तर प्रभू एकदम टापटीप राहते बाई. राधे राधे. मग काय, पेतलोल भरायला आलो सार्थक सोबत. जीप काय घसरू राहिली राव. पण तुमचं बोट सबस्क्राईब बटन आणि फॉलो बटनला टच करून द्या, तुम्ही नका घसरून देऊ. आणि मग आलो आपल्या शिवस्मारकाजवळ एक जत्रा लागली होती, तिथे आलो. आणि बाई, जत्रेचं खरं दृश्य रात्रीच्या वेळी राहतं. किती भारी लाइटिंग वाटते, वेगवेगळे मोठे मोठे पाळणे आणि सगळं एकदम भारी वाटतंय बाई. लहानपणाचीच आठवण आली मस्त मला. आणि सार्थक पण सोबत होता, त्याला म्हणलं काही खेळायचं का, तो दातच काढत होता. हे बघता बघता ही गोष्ट सुरू झाली, जी की एकदम उडण खटवल्यावर आणि एकदम खतरनाक दिसत होती. हे तर काहीच नाही, एकदम वरती जाताना मला फक्त भीती ही की एकदम गोल गोल चक्कर नाही मारावं राऊंडवानी, लोक तर गायबच होऊन जातील मधले. आणि मी पण फ्लोमध्ये जायचा प्रयत्न केला या आकाश पाळण्यात, पण विचार केला तिकीट किती असेल. तिकीट विचारल्यानंतर म्हणलं दुसराच पाळणा बरा आहे आपला, कारण की तिकीटची प्राईस नाही सांगणार नाही तुम्ही म्हणशाल काय राव. आणि हा होता त्या मोठ्या उडण खटोल्याचा छोटा भाऊ. ते मोठा सगळ्यांची हवा काढून राहिलं आणि छोट्या एकटाच हिंडून राहिलं. नो हेट सगळे पाळणे त्यांच्या जागी आहे. आणि ह्या पाळण्याला बघून तर माझं लहानपणच आठवलं. मी म्हणजे तिथं कुदत होतो लहानपणी, मला आठवत आहे. आणि एक वेळेस तर बाहेरच पडणार होतो मी. या बावल्या बघून मला पटकन आठवण आली. म्हणलं सार्थक तुला घ्यायच्या बावल्या, तो म्हण तू बोलतो का. आणि हीच होती आपली मिनी जत्रा आणि मिनी ब्लॉग पण. आणि तू म्हणशान काही खेळायलाच नाही जत्रेत भाई, पहिला टाईम होता, नंतर आलो खेळू. तर म्हणजे एवढाच होता आपला मिनी ब्लॉग. हसा, खेळा आणि जगा गाईज बॉय.